अरे या तुमचीच वाट बघतोय या काय म्हणताय मिले सूर मेरे तुम्हारे या अरे आमदार साहेबांच्या हस्ते एक झाड लावूया आमदार नाही तुमच्या असते तुमचं झालं झालं आपण तुम्ही दोघे मिळून लावू. हो लावूया ना या पुढे या बाबाने या चला भास्कररावांचा आशीर्वाद घेऊया या नाही या मला ते इथं आमचे तुम्ही ज्येष्ठ आल्यानंतर सांगितलं आणि म्हटलं मग थांबूया इथंच ज्येष्ठ येईपर्यंत. आहे तुम्ही. नाही तो काही विषय नाही या ए ते पावडा आण रे जरा प्रताप ये माती कुठे घेऊन जातात हो या या असे या तुम्ही दीपक ओढूया ना हा आपल्याला नाही माती तुम्ही काय करा झाडाला हात लावा आपण ओढूया बरं चला हा हे घ्या मी इकडे द्या मी ओढतो थांबा थांबा तुम्ही असं काढला असं करूया मी लावले माझं झालंय चला गणपती बाप्पा घ्या नाही असू दे बस लांब गेलो ना तर मी आतमध्ये जाईन. मला काय नाही ह्यावरती ढकलला जातं. करून टाका ते करून टाका ते आता चलो भारत माता की गणपती बाप्पा ते जरा कर भास्कर जाधव साहेब आमदार साहेब हे एक ज्येष्ठ आमदार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी एक निराळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि कोकणासाठी त्यांची खरं म्हणजे आता सत्तेमध्ये गरज आहे. ते ज्या पक्षात आहेत त्या उभाटामध्ये त्यांना काही काम दिलं जात नाही. ते नाराज आहेत. त्यांचा ज्या प्रमाणात उपयोग करून घ्यायला पाहिजे उभाटाने ते उभाटा त्यांना करत नाहीत. साधं विरोधी पक्ष नेता सुद्धा करत नाहीत. त्यासाठी सुद्धा नाव देत नाही. म्हणून भास्कर जाधवांचं आता वय होत आलेलं आहे. त्यांनी योग्य विचार करावा. भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे. कोकणाला भास्करराव तुमची गरज आहे. तुमच्यासारखा नेता आम्हाला हवा आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं आम्ही दोघांनी एकच झाड लावलं की जे झाड भविष्यामध्ये चिपळूणला आणि कोकणाला भरपूर काही फळं देईल असं झाड आम्ही मगाशी भास्कररावांनी आम्ही लावलं.